2024 ला मुख्यमंत्री कोण? शिंदे फडणवीसांनी मिळून ते ठरवावं. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर दीपक केसरकरांनी ही प्रतिक्रिया दिली. काही काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री, काही काळ भाजपचा, आमची त्यासाठी तयारी आहे असं केसरकर म्हणाले आहेत. 2024च्या मुख्यमंत्री पदासंदर्भात केसरकरांनी हे वक्तव्य केलं. तर केंद्र ठरवेल तोच 2024 ला मुख्यमंत्री असं आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटलंय. हे दोघांनी मिळून ठरवायचं आहे. पूर्वीचं फडणवीस साहेबांचं हे होतं की आम्ही शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाऊ, हे तर त्यांनी म्हटलेलं आहे. आता निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर, निवडणूक संपल्यानंतर काही चेंजेस होणार असतील तर ते दोघांनी बसून आणि वरिष्ठ लोकांनी बसून ठरवलं पाहिजे. परंतु आज तर जे काय पक्षामध्ये, दोन्ही पक्षामध्ये ठरलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे, त्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे यांच्या नेतृत्वाखाली ते युती इलेक्शन महाराष्ट्रामध्ये लढवणार आहे. शेवटी असं सुद्धा असू शकतं, जशी काही ॲडजस्टमेंट असते की काही काळ तुम्ही राहा, काही काळ आम्ही राहू, तर त्याला आम्ही कधी असे हे नाही आहोत, रिजिड नाही. मोदीच ठरवलं जातं, केंद्र याला आशीर्वाद देईल, तो मुख्यमंत्री बनेल. लेकिन भाजपने आता अजून जे अभियान चालवले त्याच्यामध्ये त्याच्या टीचरला सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असं त्यांनी बोललेलं आहे. आता कुणाचे किती आमदार येतात, कुणाचे काय होतं, केंद्र सरकार ठरवलं ना. आज आषाढीचा पवित्र दिवस आहे, तर आमचे साहेब परत मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे.